आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपण डबल कटोरी ब्लाउजची ड्राफ्टिंग, कटिंग, स्टिचिंग सर्व बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा डबल कटोरी ब्लाउज इझीमध्ये कटिंग आणि स्टिचिंग कळणार आहे. तर जेव्हा पण आपण कटोरी काढतो त्यानंतर आपली जी मेन कटोरी आहे तीच या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आहे. त्याचबरोबर जे मार्किंग आहे आणि जे टक्सचं मार्किंग आहे ते स्ट्रेट लाईनमध्ये देऊन घ्यायचं आहे. तर हे सर्व देऊन घेतलं आणि बाहेरच्या बाजूने अर्धा इंच मार्जिन घेऊन आपण हा भाग कट करून घेतला. जसं बघताय तसंच कटिंग करून घ्यायचं आहे आणि डबल कटोरीसाठी आपल्याला बघा या पद्धतीने आपल्याला पट्टी हुक आयच्या बाजूला स्ट्रेटमध्ये लावायची आहे आणि एक लाईन ड्रॉ करून घ्यायची जिथे येणार आहे तिथे. आणि त्यानंतर जो कर्व शेप आहे त्याचा हाल्फ घ्यायचा आहे आणि तिथे मार्क करायचं. हाल्फच्या खाली आपल्याला 1 इंच यायचं आहे, कोणतीही साइज असो. फॉर्म्युला सेम राहणार आहे आणि लाईन ड्रॉ करून घेऊन हे कट करून घ्यायचं. आता जिथे आपल्याला नोक दिसत आहे, तिथे तुम्हाला फोल्ड करायचं आहे. पहिला तर हा आपला खालचा टक्स आहे, तो आपल्याला आता कपड्यामध्येच मर्ज करायचा आहे. इथे आपल्याला हा टक्स आता कापडावर घ्यायचा नाहीये. इथे आपलं कापड प्लेन येईल म्हणजे जोडून येईल आणि हा टक्स आहे तो आपला सेंटरमध्ये येणार आहे. सोपं आहे ना? किती कमी वेळेमध्ये आपण या आपल्या मेन कटोरीपासून डबल कटोरी तयार केली आणि जिथे कुठे कोना तुम्हाला दिसेल तेवढं फक्त कट करायचं आहे. सिंपल आहे अगदी, पण याची फिटिंग खूपच छान येते ब्लाउजला आणि कुठेही ब्लाउजमध्ये टोक येत नाही. जेव्हा कस्टमरला कटोरी ब्लाउजमध्ये टोक नको असतं, त्यावेळेला तुम्ही ही मेथड वापरू शकता. मी तुम्हाला 2 मेथडनी कटोरी ब्लाउजची, डबल कटोरी ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. तर यासाठी मी अजून एक घेतलेला आहे आणि म्हणजे मेन फॅब्रिक जो आपला बेसिक कटोरी पॅटर्न आहे, त्याच्याच बाहेर आपण बघा दुसरा एक पॅच काढून घेतला पॅटर्न, ज्याच्या बाहेर अर्धा-अर्धा इंच शिलाई मार्जिन देऊन घेतलेलं आहे. आता हे दोन्ही पार्ट आपण मेन फॅब्रिक आणि अस्तरवरती ड्रॉ करून घेऊया. जिथे मी प्लस चिन्ह दाखवलेलं आहे, त्या पार्टवरती तुम्हाला अर्धा-अर्धा इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे कटिंग घ्यायचं आहे. सेम वरच्या पार्टमध्ये पण शिलाई मार्जिन ॲड करायचं आणि जसा आहे पॅटर्न तसा कट करून घ्यायचा आहे. तर खूप सोपी मेथड आहे. करून बघा. केल्यानंतर तुम्हाला दोन्ही ब्लाउजमधला डिफरन्स जाणवेल, म्हणजे कटोरी ब्लाउज आणि डबल कटोरी ब्लाउजमध्ये. या ब्लाउजमध्ये टोक येत नाही आणि फिनिशिंग खूप चांगली येते. ब्लाउज घातल्यानंतर आपल्याला कम्फर्टेबल वाटतो आणि बऱ्याचदा कस्टमरची कटोरी ब्लाउजऐवजी डबल कटोरी ब्लाउजचीच मागणी जास्त असते. तर या पद्धतीने मी दोनही भाग अस्तरवरती कट करून घेतले आणि याच बरोबरचे आपण मेन फॅब्रिक कट करून घेणार आहोत. आता मेन फॅब्रिकमध्ये जो हुक आयचा पार्ट आहे तो आपल्याला तिरक्या कपड्यावर आला पाहिजे या पद्धतीने ठेवायचा आणि मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं. त्यानंतर डबल कटोरीचा पण हुक पट्टीचा भाग तिरक्या कपड्यावर आला पाहिजे आणि पार्ट आपण हे कट करून घ्यायचे आहेत. सर्व बाजूला थोडं-थोडंसं अंतर एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि यांना आपल्याला स्टिच करून सुद्धा दाखवणार आहे मी तुम्हाला याची फिनिशिंग. तर रॉंग पार्टवरती मी अस्तरचा पार्ट ठेवला आणि त्याच्या बाजूने अगदी काठाची शिलाई आपण देऊन घेतली. जिथे कडेवर येणार आहोत आपण तिथे सुई खाली राहील आणि त्यानंतर कापड फिरवून आपण मेन फॅब्रिक अस्तर एकमेकांना जोडून घ्यायचं आहे. आता हे मी तुम्हाला फास्टमध्ये दाखवते. हा आपला पूर्ण स्टिचिंग, कटिंगचा व्हिडिओ आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये अगदी डिटेलमध्ये सावकाश पद्धतीने शिकवला जातो. तुमचे सगळे डाउटसुद्धा इथे घेतले जातात. तुम्हाला या कटिंगमध्ये, स्टिचिंगमध्ये काय प्रॉब्लेम आला असेल, तर ते सुद्धा तुमचं सॉल्व्ह केलं जातात. तुम्हाला जर आपल्या या ऑनलाईन क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर आपले ऑनलाईन बॅचेस चालू आहेत. त्याचा फायदा तुम्हाला व्हावा, यासाठी मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. ज्यामध्ये तुम्हाला कळेल, की आपल्याला ऑनलाईन क्लासमध्ये कशा पद्धतीने शिकवलं जातं. हे जे आहे, हे मी तुम्हाला फास्ट फॉरवर्ड करून आणि हायलाइट्स फक्त दाखवते आहे. हेच तुम्हाला अगदी सावकाश आणि सविस्तर पद्धतीने शिकवलं जातं ऑनलाईन क्लासमध्ये. तुम्हाला कुठेही असं वाटत नाही, की आपल्याला हे कळेल का? किंवा हे समजणार नाही का? असा तुमचा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही.
अगदी एक आणि एक गोष्ट तुम्हाला या क्लासमध्ये सविस्तर शिकवली जाते. स्टिचिंगचा पार्ट असो, कटिंगचा पार्ट असो, अगदी डिटेलमध्ये तुमच्याकडून सगळ्या गोष्टी करून घेतल्या जातात आणि त्याचे जसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे, तसंच तुम्ही ब्लाउज तयार करून मला त्याचे फोटो टाकायचे असतात. अशा पद्धतीने आपला हा ऑनलाईन क्लास चालतो. तुम्हाला सुद्धा या क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल, आपली लवकर दुसरी बॅच लवकरच चालू होत आहे आणि तुम्हाला सुद्धा घर बसल्या फक्त एकाच महिन्यामध्ये अशा पद्धतीची फिनिशिंग, फिटिंग आपल्या ब्लाउजमध्ये आणायची असेल, तर लवकरात लवकर तुम्हाला तुमची सीट बुक करायची आहे. कारण जर आपली ही ॲडमिशन सीट्स फुल झाल्या, तर तुम्हाला दुसऱ्या बॅचसाठी वाट बघावी लागेल. त्यामुळे जर ह्या सुरू होणाऱ्या दुसऱ्याच बॅचमध्ये तुम्हाला ॲडमिशन हवं असेल, तर लवकरात लवकर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते. त्यावरती तुम्हाला ॲडमिशन म्हणून मेसेज करायचा आहे. तुम्हाला सर्व डिटेल्स पाठवले जातील. कोर्सचं टायमिंग सांगितलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. याचे डिटेल व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाठवले जातात, जे कायमस्वरूपी तुमच्याकडे राहतात. तुम्ही केव्हाही पाहून त्या पद्धतीने कटिंग, स्टिचिंग बघून शिकू शकता आणि तुम्ही तुमचं शिलाईचं स्किल इम्प्रूव्ह करू शकता. आपल्या पहिल्या बॅचने फक्त एकाच महिन्यामध्ये हा आपला 40 दिवसांचा कोर्स आहे. यामध्ये त्यांनी स्वतःचे तर ब्लाउज शिवलेच आहेत, त्याचबरोबर इतर साइजमध्ये सुद्धा ते परफेक्ट झालेले आहेत आणि स्वतःच्या कॉन्फिडन्सवर म्हणजे स्वतःच्या कॉन्फिडन्सवरती ते कस्टमरचे सुद्धा ब्लाउज घेण्याइतपत त्यांची तयारी झालेली आहे. आपल्या या क्लासमध्ये बऱ्याच मैत्रिणींनी शिवलेल्या ब्लाउजांचे फोटोसुद्धा मी या अगोदरच्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. तर तुम्हाला सुद्धा फक्त एका महिन्यामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल, तर हा कोर्स खास तुमच्यासाठी आहे आणि आलेली ही संधी तुम्ही याचा उपयोग करून घ्यावात, यासाठी तुम्हाला हा माझा व्हिडिओ देत आहे. तर तुम्ही सुद्धा बघा. मी बऱ्याचदा आपल्या ऑनलाईन क्लासेसचे हायलाइट्स व्हिडिओ टाकलेले आहेत. ते बघा म्हणजे तुम्हाला कळेल, की आपल्याला ऑनलाईन क्लासमध्ये कसं शिकवलं जातं. कारण आर्महोल आणि शोल्डर मेन असतं ब्लाउजमध्ये. जर ते तुमचं परफेक्ट आलं, तर तुमचा ब्लाउज परफेक्ट येतोच. तर भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, युजफुल वाटला असेल, तर एक लाईक जरूर करा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून असे डिटेल व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत.